इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि त्यासोबतच इथे महिला दिनाचा कार्यक्रम असतानाही आवर्जून उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की बीडमध्ये माझ्या अनेक चक्रा झाल्या आहेत, पण त्या फक्त चीफ गेस्ट किंवा अध्यक्ष या नात्याने किंवा व्याख्याता या नात्यानेच न होता 6 महिन्यांसाठी का असेना पण विद्यार्थिनी या नात्यानेही मी बीड शहरामध्ये होते. त्यामुळे बीडशी नॅचरली मला जास्त छान अटॅचमेंट वाटतेच. आणखी जे माझे इथे पुरुष बंधू आणि विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी मी अगोदर बोलू इच्छिते आणि त्यानंतर माझ्या बोलण्याची मी सुरुवात करेन. बाबा पद्मनजी यांनी खूप जुन्या काळामध्ये यमुना पर्यटन ही एक कादंबरी लिहिली. या कादंबरीमध्ये त्या काळामधल्या विधवांचे काय हाल असत, काय परिस्थिती होती आणि नेमकं त्यांना कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागायचं या सगळ्याचा उल्लेख झालेला होता. ती मराठीतली पहिली कादंबरी समजली जाते. आणि त्याही पेक्षा महत्वाची बाब अशी आहे की त्या यमुना पर्यटनमुळे बाकीच्यांनाही पुरुषांना कळायला लागलं की आपल्या घरामध्ये जी विधवा स्त्री असते तिला एवढं सगळं काही सहन करावं लागतं. आणि त्यानंतर अर्थातच विधवांचंही आयुष्य सुकर व्हावं यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. आपल्याला हेही माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना असं वाटलं की महिलांनीही शिकलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे. त्यामुळे घरच्यांचा सर्वांचा रोष पत्करून त्यांनी अगोदर सावित्रीला शिकवलं आणि सावित्रीबाईंच्या सोबत मुलींसाठीची शाळा निर्माण केली आणि अर्थातच मुलींच्या सोबतच बाकी सगळ्या पिढ्याही शिकत गेल्या आणि आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहोत. त्याचं कारण बेसिकली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचंच आहे. त्यासोबतच महर्षी धोंडो केशव कर्वे यांचाही उल्लेख केलाच पाहिजे. विधवा पुनर्विवाहासाठी जे काही काम घेतलं होतं हाती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि विधवांचं पुनर्वसनही करायचं किंवा अविवाहित महिला असतील, काही त्यांच्यावर अत्याचार झाले आणि त्यांना मूल होतं आहे, त्या मुलांनाही दत्तक घेण्याचं किंवा त्यांना सांभाळण्याचं ठरवायचं, हे सगळं काम महात्मा ज्योतिबा फुले करत होते. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा नामोल्लेख यासाठी केला पाहिजे की त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलं आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे त्यांनी खरं समाजासमोर दाखवून दिलं. त्यांच्याच मुलांनी र धो कर्वे जे होते त्यांनी सुद्धा समाज स्वास्थ्य नावाचं मासिक त्या काळामध्ये काढलं, जिथे संतती नियमन किंवा बाकीच्या काही गोष्टींबद्दल बोलणं सुद्धा निषिद्ध होतं. तिथे संतती नियमन का आवश्यक आहे आणि हे नियमन कशा रीतीने केलं पाहिजे याच्याबद्दलची सगळी माहिती र धो कर्वे त्यांच्या समाज स्वास्थ्य या नियतकालिका मार्फत देत होते. आणि अर्थातच राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी सगळे कायदा यावा यासाठी पूर्ण प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय ही यादी थांबूच शकत नाही, कारण महापुरुषांनी जे जे काही सगळं केलं त्या सगळ्यांना संविधानिक अधिकार मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि इतकंच नव्हे तर हिंदू कोड बिल जे महिलांसाठी खूप मोठं महत्वाचं ठरणारं होतं, नंतर त्यातल्या बरेच गोष्टी टप्प्याटप्प्यामध्ये मान्य करण्यात आल्या सुद्धा आहेत, पण हिंदू कोड बिल तेव्हा सुद्धा त्यांनी आग्रह धरला होता की ते मान्य झालंच पाहिजे आणि त्याला सगळ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढी आस्था या सगळ्या महापुरुषांना, थोर पुरुषांना महिलांच्या विकासासंदर्भामध्ये होती आणि म्हणून आज सगळ्याजणी आम्ही इथे आहोत. विशेष तुम्हा सर्वांचा, माझ्या बंधूंना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना हे म्हणण्याचं कारणच हे होतं की आजही तुमची मदत आम्हाला आवश्यक आहेच. आणि तेव्हाच्या काळामध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकांना सामोरं जावं लागत असे, त्रासाला सामोरं जावं लागत असे. आज ती परिस्थिती बदललेली आहे, पण तरीही अजूनही स्त्रियांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं, ज्यामध्ये खंबीर पाठिंबा, भक्कम पाठिंबा तुम्हा सर्वांचा आम्हाला मिळेलच याची आम्हा सर्वांना खात्री वाटते. मला वाटतं माझ्या मैत्रिणी सुद्धा याला सहमत डेफिनेटली असतीलच. हे सगळं तुम्हाला संबोधित करून नंतर माझं बोलणं सुरू करण्याच्या अगोदर मी रीतसर जाहीर करते की ह्या 1 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालेलं आहे. सॉफ्ट स्किलचा माझ्या उल्लेखामध्ये माझं जे काही बायोडेटा सांगण्यात आला त्याच्यामध्ये उल्लेख केला होता ना, त्या सॉफ्ट स्किलचा वापर मला स्वतःला असा करून घेता येतो बरं
कारण माझं भाषण सगळं ड्राफ्ट करत असताना माझ्या लक्षात आलेलं होतं की सुरुवातीला तर कोणी टाळ्या वाजवणार नाहीये. सो काय करायचं, मग उद्घाटनाचं आपण त्याच्यानंतर घ्यायचं, जेणेकरून टाळ्या हमखास वाजल्याच पाहिजे. आणि तसं बाय द वे माझ्या मैत्रिणींना सांगून ठेवते सगळ्याच इथून तिथपर्यंत, तुम्हाला वाटू देऊ नका की मैत्रिणी मैत्रिणी मी कसं म्हणते, आपल्याला माहित आहे बाकीच्या जणांना म्हणते मी. आम्ही महिला फार पटकन कनेक्ट होतो, आम्हाला काही फार जुनी ओळख असण्याची गरज नसते. अगदी शेजारी जरी बसलो तरी सुद्धा आम्ही खूप छान गप्पा मारू शकतो. किंवा मी तर नेहमी असं म्हणते की रॉंग कॉलवर सुद्धा मी अर्धा पाऊण तास आरामशीर गप्पा मारू शकतो. त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी असंच मी पुढे म्हणणार आहे. सो हे मैत्रिणींना विशेषत्वानं सांगायचं होतं. आणि तुम्ही सुद्धा ऐकून घ्या, तुम्ही पण जर अधिक देखणे झालात तर काही हरकत नाही. टाळ्या तुम्ही जेवढ्या जास्त वाजवाल ना तेवढं वय कमी वाढतं, कमी प्रमाणामध्ये वाढतं आणि तेवढं चेहरा सुंदर दिसतो असं मी कुठेतरी वाचलं होतं. सो हे तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला जर अधिक देखणं व्हायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा टाळ्या मनपूर्वक वाजवू शकता. तर महिला दिनाचा कार्यक्रम असतानाही ही सगळी बाजू उपस्थित आहे याचा मला खूप मनापासून आनंद होत आहे. कारण जेव्हा महिला दिन या स्वरूपामध्ये साजरा करण्याचं सगळं सुरू झालं होतं काही वर्षांपूर्वी, तेव्हा सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मला जाणवत होतं की महिला दिन म्हणजे आयोजक पण महिलाच असणार, व्यासपीठावर पण महिलाच असणार आणि श्रोत्यांमध्ये सुद्धा महिलाच असणार. पण मला वाटतं आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की महिलांना अजूनही आणि कायमसाठी आपण जेव्हा म्हणतो की दोन्ही समाजाचे घटक आहेत, तेव्हा समाज व्यवस्थितरित्या चालण्यासाठी दोन्हीही घटक व्यवस्थितरित्या असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून विशेष उपस्थिती तुम्हा सर्वांची आहे, याबद्दल मला खूप छान वाटलेलं आहे. आता मला 3 उदाहरणं द्यायचे आहेत महिलांच्या संदर्भामध्ये घडलेले. या पुरुष मंडळींना नेहमीच वाटत असतं की घरी बसणाऱ्या महिला करतात काय. आणि मग एक पुरुष असाच होता जो नेहमी आपल्या बायकोला म्हणायचा की तू नेहमी दिवसभर तू घरीच असतेस, करतेस तरी काय. आणि एक दिवस तिने ठरवलं की आपण काय करतो हे आपल्या नवऱ्याला समजावून सांगायचं आहे. आणि त्या दिवशी नवरा जेव्हा संध्याकाळी ऑफिस संपूर्ण घरी आला, त्यानं पाहिलं तर तिथे समोर टीपॉयवर हॉलमध्ये जी सकाळी त्यानं जो चहा पिलेला होता त्या चहाची कपबशी तशीच आहे. त्या कपाभोवती सगळ्या माशा घुंगवत आहेत, तरी सुद्धा ती कपबशी कोणी उचललेली नाहीये. हॉल मधला पसारा सगळा तसाच आहे. मग आणखी बाकीच्या रूम्सचे काय हाल आहेत म्हणून त्यानं बघितलं तर सकाळी घरातून बाहेर निघताना जसा जिकडे तिकडे पसारा होता, सगळ्याच्या सगळा पसारा तो तिथे तसाच होता. आणि त्याला वाटायला लागलं की घर इतकं अस्ताव्यस्त आहे, आमच्या ह्या बाईसाहेब काय करतायत, त्या कुठे गेल्या. म्हणून तो बघायला गेला आपल्या बायकोला, तर बाई साहेब आरामात बसून मस्तपैकी एक मॅगझिन हातामध्ये घेऊन वाचत होत्या. आणि यानं लगेच विचारलं की इकडे तिकडे सगळीकडे पसाराच पसारा आहे, दिवसभर तू घरी असतेस, केलंस तरी काय. आणि मग तिनं उत्तर दिलं, आज मी खरंच काहीच केलं नाही. आणि मग लक्षात आलं की या होम मेकर्स आपण आता ज्यांना म्हणतोय, दिवसभर घरी जरी असल्या तरी सुद्धा त्यांना खरंच घरी किती काम करावं लागतं. संध्याकाळी घरी परतल्यानंतर घर जे खरंच घरासारखं दिसतं, घराला जे घरपण आलेलं असतं ते बेसिकली तिच्यामुळे येतं, हे आता लक्षात येतच. बरं, हाच एक मुद्दा आहे का. दुसरं आणखीही आहे की बऱ्याचदा असंही वाटतं की आम्ही कमावतो, म्हणजे जनरली पुरुषांना असं वाटतं की आम्ही कमावतो म्हणजे आम्ही फार काहीतरी मोठं करत आहोत आणि ह्या बायका घरात बसलेल्या असतात, यांना पैशाची काय किंमत. म्हणून दुसऱ्या एकानं आपल्या बायकोला तेच म्हटलं की जरा बाहेर जाऊन बघ, पैसे मिळवायला किती कष्ट पडतात ते, तुला घरामध्ये बसून पैशाची किंमत काहीच कळत नाही. आता हे पण वारंवार ऐकल्यानंतर तिनं खरंच ठरवलं की घराबाहेर पडूया आणि बघूया पैशाची किंमत किती असते आणि खरंच पैसा कमवणं किती अवघड आहे. संध्याकाळी घरी आल्यावर तिनं सांगितलं की हो, मी जाऊन आले आणि मला खरंच पैशाची किंमत कळालेली आहे, कमवणं किती अवघड आहे हे पण कळालेलं आहे. आणि मग याला एकदम छान वाटलं की चला आता तर हिला आपण किती पण काहीही डॉमिनेट करू शकतो. आणि मग तिनं सांगितलं, मी माहिती घेतली, एक मूल सांभाळायचं असेल तर त्याची एवढे रक्कम होतात महिन्याभराचे, एक वेळेच्या फक्त पोळ्या करायच्या असतील तर मावशीबाई इतके पैसे घेतात, पुन्हा संध्याकाळच्या पोळ्यांचे तिला वेगळे पैसे द्यावे लागतात, पूर्ण स्वयंपाक करायचा असेल तर त्याचे वेगळे पैसे असतात.
वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी, जे सासू सासरे आहेत तिथे, त्यांची सेवा करण्यासाठी जर आपण कोणी हायर केलं तर त्यांना इतके पैसे द्यावे लागतील. तिनं सगळंच्या सगळं कॅल्क्युलेशनच समोर ठेवलं. जी सगळी कामं ती स्वतः करत होती आणि त्याचे किती पैसे मार्केट रेटनी होतात ते सगळे तिनं काढले आणि मग त्याला सांगितलं की हे एवढे सगळे पैसे होतात, तुमचा पगार सुद्धा त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की खरंच ही एवढं काम करते जे आपल्याला पैसे देऊन करून घ्यावं लागत नाही. आणि ती फक्त पेड बायकांसारखे काम करते असं नाही, तर त्यामध्ये आत्मीयता, जीव लावणं, प्रेम सगळं काही असतं आणि याची तर किंमत कुठेच होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी एकदम अमूल्य असतात. जे अश्विनी मॅम म्हणाल्या होत्या ना सूत्रसंचालन करत असताना की कमावते किती याच्या आधारावर ते सगळं चालतं. येस, डेफिनेटली तो मुद्दा महत्वाचा ठरतोच. मी फार पूर्वी वाचलेली गोष्ट नंतर मला मुद्दाम रिकलेक्ट नाही करावी लागली, ती आपोआपच तेव्हाच डोक्यात बसलेली होती, कारण ती गोष्टच तशी होती. एक सिंगल पॅरेंट असणारी आई, तिच्या पदरामध्ये 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलगी मोठी, मुलगा धाकटा, अर्थात दोघंही शाळकरीच. पण मुलगा धाकटा जरी असला तरी घरातला हा भावी करता पुरुष आहे ना. मग तेव्हाची मानसिकता सगळी तशीच आणि म्हणून ती त्या मुलालाच जास्त वेटेज देत असेल. इतकंच कशाला, घरात काहीही बनवायचं असेल तर त्या मुलाला विचारायचं, काहीही बनेल ते मुलाच्या आवडीने बनेल. घरामध्ये थोडाफार बदल करायचा असेल, सामान इकडचं तिकडे ठेवायचं असेल, एवढं जरी करायचं असेल तर मुलगा हो म्हणाला तरच ते करायचं आहे. आणि हे अशाच रीतीनं सगळं चालायचं. स्नानाला जर जायचं असेल, मुलगा म्हणाला नाही मला अगोदर जायचंय, तर ही बहीण मोठी जरी असली वयानं तरी ती मागे थांबेल आणि आई म्हणेल अगोदर त्याला जाऊ दे, त्याला अगोदर प्रायोरिटी. पण दिवस बदलत गेले आणि दोघंही मोठे होत झाले. हिला नोकरी मिळाली, आता ही कमवायला लागली, पैसा घरात यायला लागला. पैसा घरात यायला लागल्यामुळे आता जेवण खावण व्यवस्थितरित्या मिळायला लागलं, थोडीशी सुबत्ता आली, घर थोडंसं चांगलं ठेवता येऊ लागलं. आणि आता याच आईनं काय सुरू केलं, जी अगोदर मुलाला प्रायोरिटी देत होती, आता मात्र ती मुलाला मागे ठेवू लागली. थांब रे, तिला ऑफिसला जायचं असतं, तू काय करणार आहेस, तिला अगोदर स्नान करू दे, घरातला पेपर तिला अगोदर वाचू दे, तू नंतर कधी पण वाचू शकशील, तिला जायचंय ना ऑफिसला, सो तिला अगोदर पेपर वाचू दे. आणि सगळीची सगळी प्रायोरिटी त्या मुलावरून या मुलीवर शिफ्ट झाली. सो दुर्दैवानं हे आपल्या समाजामध्ये आहेच अजूनही, की जी व्यक्ती जेवढं कमवेल तेवढं वेटेज तिला जास्त असतं. आणि म्हणूनच या होम मेकर ज्या आहेत त्यांचं कोणी कौतुक करताना दिसत नाही. जेव्हा की आपल्याही अवतीभोवतीच्या महिला आपण पाहतो, आपल्या नात्यातल्याही महिला असतात ज्या खरंच घरी असतात, पण तरी सुद्धा त्यांना केवढ्या मोठी कामांची लिस्ट असते हे आपण समजू शकतो आणि त्यांचाही तेवढा सन्मान झाला पाहिजे असं आता मोठमोठ्या व्यासपीठांवरून सुद्धा सांगण्यात येत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण त्यांना हाऊस वाईफ म्हणायचो, आता होम मेकर म्हणायला सुरुवात केली, जेणेकरून शब्द जर बदलले तर तिचा सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल. मी काय घरीच असते असं म्हणण्याच्या ऐवजी मी हाऊस वाईफ आहे असं म्हणण्याच्या ऐवजी मी होम मेकर आहे. होम मेकर आहे म्हणजे मी घरी असते, सगळं घर सांभाळते, घरातल्या सगळ्या व्यक्तींना मॅनेज करते, त्यांच्या टाइम शेड्यूल नुसार सगळं काही बघत असते, म्हणून हे घर व्यवस्थित घर म्हणून टिकून राहतं असं या शब्दांमधून तिला सांगायचं असतं कदाचित. म्हणून आपण आता हाऊस वाईफ ऐवजी आता होम मेकर्स हा शब्द घेतलेला आहे. सक्षमीकरणाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा खरोखरच कमावलं किती आहे याच्यापेक्षा खर्च करण्याची तिला स्वातंत्र्य आहे का, ही बाब सुद्धा खूप महत्वाची ठरते. सक्षमीकरण बेसिकली निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि निर्णय अंमलात आणण्याचं स्वातंत्र्य या दोन्हीही अँगल्सनी बघितलं गेलं पाहिजे. आणि खरोखर तिला तिच्या पद्धतीने निर्णय घेता येतात का, ही बाब महत्वाची ठरतेच. अर्थात कुटुंबाच्या संदर्भातला जेव्हा निर्णय असतो तेव्हा कुटुंबाने मिळून घ्यायचा तो निर्णय आहे, पण तरी सुद्धा तिच्याही मताचा आदर केला गेला पाहिजे आणि तिचं मत जर योग्य वाटलं तर तिचं मत इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे सक्षमीकरणामध्ये येतात असं आपण म्हणू शकतो. त्याच सोबत आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येकीनं अगदी पिढ्यान पिढ्या प्रत्येकीनं संघर्ष तिच्या परीनं केला.
कधी कलेक्टिव्हली करण्यात आला, कधी इंडिव्हिज्युअली करण्यात आला, पण अगदी सुरुवातीपासून फक्त आपल्याच देशामध्ये नाही तर जगभर सगळीकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळेच स्त्रियांना दुय्यम स्थान नेहमीच येत गेलं आणि प्रत्येक जण आपापल्या परीने संघर्ष करत होती. 1864 मध्ये, 1864 म्हणते बरं, आता आपण 2026 मध्ये आहोत. सो 1864 मध्ये रुक्माबाई नावाच्या एका मुलीचं वयाच्या 11व्या वर्षी एका मुलाशी लग्न झालं. एक 2-4 वर्षांचा गॅप असेल, म्हणजे जरट कुमारी विवाह आपण म्हणतो तसा तो विवाह नव्हता, योग्य वयामधलाच होता तो, पण तो 11व्या वर्षी, तेव्हा बालविवाहच होत असत. पण ती लहान असल्यामुळे विवाह झाला जरी असला तरी सुद्धा ती तिच्या आईकडेच राहत असे. काही वर्षांनंतर जेव्हा ती ऑफिशियली मोठी झाली तेव्हा मग तिचा नवरा तिला घेण्यासाठी आला आणि तिनं सांगितलं की मला यायचं नाहीये, कारण ज्या काळामध्ये लग्न या शब्दाचा अर्थही मला समजत नव्हता त्या काळात माझं लग्न लावून देण्यात आलेलं आहे, मला लग्न करायचं नव्हतंच, मला शिकायचं आहे, त्यामुळे मी नांदण्यासाठी येणार नाही. परोपरीनं बऱ्याच जणांनी समजावून सांगितलं तिला, पण तिचं एकच म्हणणं होतं की मला नांदण्यासाठी यायचं नाही, मला शिकायचंय, खूप मोठं व्हायचं आहे. शेवटी या नवऱ्यानं कोर्टामध्ये केस केली. कोर्टाने सुद्धा निर्णय असा दिला की एक तर रीतसर लग्न झालेलं आहे, त्यामुळे हिनं परंपरांनुसार नवऱ्याकडे नांदण्यासाठी जावंच लागेल, आणि जर तिला जायचं नसेल तर तिला 6 महिन्याचा कारावास भोगावा लागेल. ही मुलगी, तेव्हा तिचं वय काय फार मोठं असेल असं काही नाही, तेव्हा ही मुलगी कोर्टासमोर असं म्हणाली, मी एक वेळ 6 महिने कारावास भोगेन, पण मी नांदण्यासाठी जाणार नाही, कारण लग्न या शब्दाचा अर्थ माहित नसताना माझं लग्न झालेलं आहे, माझी संमती घेण्यात आली नाही, लग्न करण्यासाठी मी तयार आहे का याचाही विचार करण्यात आला नाही, आणि आता सुद्धा मला नांदण्यासाठी जायचं नाहीच आहे, कारण नांदण्यापेक्षा माझं जास्त प्रायोरिटी माझी आहे ती शिक्षणासाठी, मला मोठं व्हायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे एक एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा ही सगळं सांगत होती तेव्हा समाजामध्ये, त्या काळातला समाज आपण डोळ्यासमोर आणायला हवा, त्या समाजामध्ये केवढा मोठा हलकल्लोळ माजला असेल की कोणीतरी एक मुलगी अशा पद्धतीने कारावास सहन करण्यासाठी तयार होते पण नांदण्यासाठी जात नाही. जे पारंपरिक विचार करणारे लोक होते त्यांना हा समाजासाठी खूप मोठं काहीतरी अपराध ती करते आहे असं वाटत होतं की हिनं जर अशी सुरुवात केली, बाकीच्या मुली पण तिच्या मागे तशाच गेल्या तर समाजातल्या रूढी परंपरांचं काय, ही चिंता त्यांना वाटू लागली. पण जे खरंच विचार करणारे किंवा स्त्रियांचाही एक मनुष्य म्हणून विचार करणारे पुरुष मंडळी होती त्यांना मात्र वाटायला लागलं की खरंच तिनं उपस्थित केलेले मुद्दे फार महत्वाचे आहेत. लग्न करताना तिची कन्सेंट घेतली गेलेली नव्हती, लग्न तिचं खूप लहान वयात झालं जेव्हा खरंच तिला अर्थ कळत नव्हता, आणि ती जर लग्नापेक्षा ती शिक्षणाला प्रायोरिटी देत आहे तर तिचं ते मान्य केलं गेलं पाहिजे. आणि एवढे सगळे मतमतांतर चालू असताना शेवटी एक तडजोड झाली ज्यामध्ये या रुक्माबाईनं काही अमाऊंट नवऱ्याला दिली, नुकसान भरपाई आपण म्हणू शकू हवं तर, ती अमाऊंट त्या नवऱ्याला दिली आणि त्या विवाहातून ती मुक्त झाली. मुक्त झाल्यानंतर ही रुक्माबाईने काय केलं, तिला शिक्षण घेण्याची आवड होती, ती लंडन मध्ये गेली, तिने सगळं मेडिकल एज्युकेशन घेतलं, भारतात परत आली आणि नंतर पूर्ण आयुष्यभर तिने रुग्णांची सेवा केली. म्हणजे समाजाला एका परीने हादरवून सोडून खरंच जर महिलांना शिक्षण दिलं गेलं तर त्या काय करू शकतात हे तिनं तिच्याही उदाहरणामधून दाखवून दिलं. रुक्माबाई राऊत हे त्यांचं नाव. हे मागचं जुनं सगळं बघत असताना, प्रत्येकीनं आपापल्या परीने संघर्ष कसा पुढे नेला हे बघत असताना, जेव्हा आता मी सभोवतालच्या स्त्रिया बघते तेव्हाही मला ते जाणवतं. कृष्णाजींनी जे लघु उद्योगांचं किंवा लघु उद्योगामध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या महिलांचं उदाहरण दिलं होतं ना, तशाच महिला मलाही अवतीभोवती दिसतात. बऱ्याच महिला अशाही आहेत की ज्यांना घराच्या बाहेर निघणं खरंच शक्य नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पर्टिक्युलरली या विंगनी, की खरंच महिला तुम्ही ऑब्झर्व करा की महिला कधीच आपली जबाबदारी कोणतीच सोडत नाहीत, जबाबदारी सहित दुसरी नवी जबाबदारी ऍक्सेप्ट करतात आणि तीही व्यवस्थितरित्या निभवून नेतात. फक्त अशा वेळेस कुटुंबाची अगदी थोडीशी साथ असणं गरजेचं आहे. साथ जरी नसली तरी किमान त्यांच्यामध्ये अडसर आणण्याचं काम जरी केलं तरी सुद्धा महिला खूप उंच भरारी मारू शकतात.
अवतीभोवतीच्या महिला जेव्हा मी पाहते, आजारी सासू सासरे घरामध्ये आहेत किंवा मुलं अतिशय लहान आहेत, ज्यामुळे घर सोडून बाहेर जाऊन काही काम करणं शक्य होणार नाही, असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, तेव्हा घरात राहूनच अर्थार्जन कसं करता येईल, आपल्या नवऱ्याच्या पैशाला आपलाही पैशांचा आधार कसा देता येईल, हे सुद्धा त्या बघत असतात. आणि मग काय करतात, घरामध्येच कुठेतरी शिवणकाम करणं किंवा नुसत्या टिपा मारून देणं किंवा ब्युटी पार्लर चालवणं आणि अगदी वाळवणाची कामं करणं किंवा पापड कुरड्या हे सगळे जे वाळवणाचे पदार्थ आहेत ते तयार करणं आणि त्याची विक्री करणं, या सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये राहून करतात सुद्धा. आता त्यांच्या हे पण लक्षात आलेलं आहे की जेव्हा आपण अर्थार्जन करतो तेव्हा घराला तर मदत होते, पण मुलांच्या शिक्षणाला जास्त चांगली मदत होते. या माझ्या सभोवतालच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बघितलेल्या किंवा ज्या मी बघते, सभोवतालच्या हाच जो शब्द वापरते त्यानुसार या महिला मला दिसतात की त्या स्वतः कमी शिकलेल्या आहेत. तुमचाही कदाचित अनुभव तो असेल. त्या स्वतः कमी शिकलेल्या आहेत, परिस्थितीमुळे त्यांना जास्त शिकता आलं नसेल किंवा त्यांचं त्या वयामध्ये खूप लवकर लग्न करून देण्यात आलं म्हणून त्यांचं शिक्षण बंद झालेलं असलं तरी त्या आज शिक्षणाचं महत्व खूप जाणतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं असतं की मी घरून जे काही काम करता येईल ते करत राहील, पण पैसे जमवत राहील, जेणेकरून फक्त माझ्या मुलालाच नव्हे तर माझ्या मुलीला सुद्धा मला शिक्षण देता येईल. काही प्रसंगांमध्ये असंही घडलेलं आपल्याला दिसतं, आपणही कदाचित डेफिनेटली बघितलेलं असेल. ते पैसे लिमिटेड आहे, मुलगा आणि मुलगी दोघांनाही शाळेत घालायचं आहे, अशा वेळेस काय करायचं आहे तर मुलाला अर्थातच प्रायोरिटी दिली जाते आणि मुलाला इंग्लिश शाळेमध्ये घातलं जातं, मुलीला मराठी शाळेत घातलं जातं. अर्थात इथे क्षणभर थांबून मी आपल्याला सांगू इच्छिते, मराठी शाळा चांगली की इंग्लिश शाळा चांगली यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य मी करत नाहीये, कारण आपला चर्चेचा विषय तो नाहीच आहे. फक्त जे घडतं ते सांगत असताना मी हा उल्लेख केला आहे. सो मुलाला इंग्लिश शाळेमध्ये घालायचं, कारण इंग्लिश शाळेमध्ये मुलगा असणं हे प्रेस्टिजियस आहे आणि मुलीला मात्र मराठी माध्यमामध्ये घालायचं. दुसरं असं होतं की खाजगी शाळेमध्ये घालायचं मुलाला आणि मुलीला मात्र सरकारी शाळेमध्ये घालायचं. इथेही पुन्हा मी डिस्क्लेमर देऊ इच्छिते, खाजगी शाळा अधिक चांगली का सरकारी शाळा अधिक चांगली हा चर्चेचा विषय नाही, त्यामुळे त्यावर मी भाष्य करत नाहीये. फक्त जे सभोवताली दिसतं तेच मी सांगत आहे. आणि मला तर उलट अभिमान होतो की मी पहिलीपासून तर 9वीच्या 6माही पर्यंत जिल्हा परिषद प्रशालांमध्ये शिकलेली आहे. तालुका वेगवेगळ्या तालुका प्लेसेसवर माझं शिक्षण झालेलं आहे. आणि 9वीची 6माही परीक्षा पैठणच्या जिल्हा परिषद प्रशाला मुलींची कंसामध्ये या शाळेमध्ये 9वीची 6माही परीक्षा दिल्यानंतर वडिलांची ट्रान्सफर बीडला झाली, ज्यामुळे मी म्हटलं की 6 महिन्यांसाठी मी बीडमध्ये विद्यार्थिनी होते आणि इथे जिल्हा परिषदची शाळा जवळ नव्हती म्हणून मग संस्कार विद्यालयामध्ये माझे ऍडमिशन घेतलेलं होतं. अदरवाईज मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहे, याचा पुनरुच्चार मुद्दाम करते. सो पैसा कुठे खर्च करायचा हे बघत असताना मुलाला अधिक क्वालिटीचं मिळणार आणि मुलीला मात्र कमी क्वालिटीचं मिळालं तरी हरकत नाही, कारण डोक्यामध्ये तोच कुठेतरी मुद्दा की शेवटी मुलगा आपला वंश चालवणार आहे, आपलं घर चालवणार आहे, किंवा मनामध्ये कुठेतरी हेही असेल की आपल्या वृद्धापकाळी तो आपल्याला आधार देणार आहे. मुलगी काय परक्याचं धन तसंही ती निघून जाणार आहे, मग थोडंसं 19-20 झालं तरी काय होतं, अशा पद्धतीने विचार करून तसं होत असे. पण आज मात्र या महिला मला त्याही बाबतीत खूप चांगल्या जागरूक झालेल्या दिसतात की नाही, माझ्या मुलाच्या बरोबरीनं मी माझ्या मुलीलाही शिक्षण देईल, माझ्यावर जे काही बितलं ते तिच्यावर बितू नये याची मी पूर्ण काळजी घेईन, मी स्वतः जास्त मेहनत करेन. या आई कॅटेगरीतल्या महिला आपल्या लेकीसाठी जास्त मेहनत करतात. त्यांना शारीरिक श्रमाची भीती वाटत नाही, मानसिक श्रमांची भीती वाटत नाही, पण त्या श्रम करतात जेणेकरून आपल्या मुली सुद्धा खूप चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतील. म्हणजे महिला सुद्धा स्वतः सक्षम होण्यासोबतच आपल्या मुलींनाही सक्षम करण्याचा प्रयत्न करतात. आपलं कुटुंब सुद्धा अधिक चांगलं असावं यासाठीही प्रयत्न करतात आणि अशाच रीतीने या महिला वेगवेगळ्या उद्योगामधून पुढे जात राहतात. मला एक उदाहरण, माझ्या घरातलंच एक उदाहरण अवश्य द्यावं वाटेल.
जवळपास आता 27 वर्ष माझे सर्व्हिस ऑलरेडी झालेले आहेत आणि या 27 वर्षांमध्ये कंटिन्युअस कोणी ना कोणीतरी महिला माझ्या घरामध्ये असतातच. बदली झाली तर तिथल्या एरियातल्या पुन्हा तिथे महिला असतात. पण या 27 वर्षांमध्ये मी पहिली महिला अशी पाहिली जी आता सध्या माझ्याकडे आहे, रोहिणी पिंपळे तिचं नाव, की ती खरोखर प्रोएक्टिव्ह आहे. तिचंही शिक्षण जास्त झालेलं नाही, तीही फक्त 7वीच शिकलेली आहे, पण तरीही तिने आपल्या दोन्ही मुलींना खूप उत्तम संस्कार दिले, मुलाला उत्तम संस्कार दिलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना ती प्रोएक्टिव्ह असणं ज्याला म्हणतात ना, तसं प्रोएक्टिव्ह सुद्धा आहे. प्रोएक्टिव्ह असणं म्हणजे काय? अगदी साधं उदाहरण देते की एका मोठ्या माणसानं एका रंगाऱ्याला आपली बोट रंगवण्याचं काम दिलं आणि त्या रंगाऱ्यानं मस्त 4-5 दिवस त्याला लागले, बोट छान रंगवली. आणि ह्या माणसाला नंतर असं लक्षात आलं की ही रंगवलेली बोट आपली मुलं घेऊन समुद्रावर गेले आहेत. त्याला एकदम भीती वाटली की बापरे, आपण रंगाऱ्याला रंगवण्यासाठी सांगितलेलं होतं, पण त्या बोटीमध्ये 2-3 छिद्र होते, ते बुजवण्याचं काम आपण हे रंगवल्यानंतर दुसऱ्याला देणार होतो. पण आता ते काम तर पूर्ण होण्याच्या अगोदरच ही मुलं बोट घेऊन समुद्रावर गेली आहेत. आता ही मुलं घरी परत येण्याची शक्यता फार कमी वाटते. तो खूप घाबरला आणि लगेच पुढची शोधाशोध करण्याच्या कामाला लागला सुद्धा. पण थोड्या वेळात त्याचं ते शोधाशोधीचं काम सुरू होण्याच्या अगोदरच मुलं घरी परतली. आणि मग यानं विचारलं की कसं काय असं झालं. मग त्या रंगाराचे पैसे पण तो त्याचं देणं बाकी होतं. जेव्हा नंतर रंगारी आला तेव्हा त्यानं एक्स्ट्रा अमाऊंट त्याला पे करायला पे केलं. त्यानं सांगितलं नाही, माझं रंगवण्याचं काम इतकं होतं, एवढीच अमाऊंट मला द्या. मग त्याने सांगितलं की मी न सांगता सुद्धा ती बोटीची छिद्र तू बुजवलीस, त्यामुळे माझी मुलं वाचली आणि या मुलांचं मूल्य खूप मोठं आहे. तसं म्हटलं तर त्याला रंगवण्यासाठी काय दिली होती? फक्त बोट रंगवण्यासाठी दिली होती. त्यात छिद्र आहेत आणि ते बुजवायला पाहिजे हे काही त्याचं काम नव्हतं. पण प्रोएक्टिव्हली काम करणं जे म्हणतात ते असं प्रोएक्टिव्हली काम करणं आवश्यक असतं. लघु उद्योगामध्ये ज्या महिला जाऊ इच्छितात त्यांनी सुद्धा हा फक्त लघु उद्योगातच नाही, कुठेही प्रोएक्टिव्ह असणं हे आपल्या स्वतःच्या फायद्याचं जास्त ठरतं. कारण त्यामुळे आपली तर क्षमता वाढत जातेच, पण आपल्या सभोवताली जे सगळेजण आहेत त्यांना सुद्धा आपण आउटपुट खूप छान देतो असं लक्षात येतं आणि प्रमोशनचेही चान्सेस तिथे पुढे वाढत असतातच. सो ही माझी रोहिणी पिंपळे नावाची महिला प्रोएक्टिव्ह सुद्धा आहे. त्यासोबतच आणखी ती स्वतः पुरतच न बघता इतरांनाही मदत कशी करता येईल हेही बघते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं मला एक जाणवलेलं वैशिष्ट्य जे सहसा बाकीच्या त्याच कॅटेगरीच्या इतर महिलांमध्ये मला जाणवलेलं नाही, काम करणाऱ्या महिलांमध्ये, अशा की आर्थिक व्यवहार सुद्धा अगदी क्लिअर ठेवते. तिनं बचत गट घेतले, प्रत्येक बचत गटाचं कर्ज व्यवस्थित वेळेवर फेडलं, त्याच्यासोबतच त्या बचत गटातून जे कर्ज उचललं त्याचाही योग्य विनियोग केला. उसळवारी जरी कुणाची केली असेल बरोबर त्या डेटला त्या प्रत्येक व्यक्तीचे पैसे देऊन टाकले. दुर्दैवानं आपल्याकडे ही फायनान्शियल क्लॅरिटी ठेवावीच लागते याची माहिती अनेक सुशिक्षित जणांमध्ये सुद्धा दिसत नाही. त्याचा परिणाम काय होतो हे पण लक्षात येत नाही. कारण त्याचा परिणाम असा होत असतो की पुढच्या वेळेस जर खरंच आपल्याला नितांत गरज असेल तरी सुद्धा आपले आर्थिक व्यवहार क्लिअर नाहीत हा शिक्का आपल्यावर लागलेला असल्यामुळे कितीही मदत करण्याची इच्छा असली तरी दुसरेही मदत करत नाही. सो हे पण मला तिच्यामध्ये वैशिष्ट्य दिसतं की आर्थिक क्लॅरिटी, आर्थिक व्यवहार सगळे व्यवस्थित ठेवलेले असणं. मग लघु उद्योग करत असताना किंवा कोणताही पद्धतीचा बिझनेस करत असताना या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्याच पाहिजे आणि त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे ज्या गोष्टीबद्दल आपण खरोखर पॅशनेट आहोत. हेही पुन्हा फक्त उद्योगांबद्दलच लागू असणार नाही तर आपल्याला आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ते तेवढंच योग्य ठरतं. पॅशनेट असणं म्हणजे किती पॅशनेट असू शकतं? 1986 मध्ये ज्या सायकल कंपनीला अशा रीतीने नावाजलं गेलं होतं की ती जगातली सगळ्यात मोठी सायकल निर्माण करणारी कंपनी आहे, हिरो सायकल कंपनी. सो ही हिरो सायकल कंपनी तिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नाव गेलेलं 1986 काळी. आणि त्याच्यानंतर ओपी मुंजाळ हे त्याचे सर्वेसर्वा. त्यांनी अगदी सायकलचे छोटे छोटे पार्ट्स तयार करण्यापासून एक मोठी सायकलच आपण बनवूया म्हणून ती सायकल बनवायला सुरुवात केली आणि हिरो सायकलचं खूप मोठं नाव तेव्हाही होतं. आज सायकलींबद्दल मला काही कल्पना नाही. सो जेव्हा देशव्यापी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला
तेव्हा या हिरो सायकल कंपनी मधलेही कर्मचारी संपावर जाऊ लागले. या ओपी मुंजाळ यांनी स्वतः त्यांना सांगितलं की तुम्ही संप थांबवा, संपावर जाऊ नका, बाकीच्यांचं ठीक आहे पण आपण आपल्या कंपनीमध्ये संप नाही होऊ द्यायचा. पण यांनी पुन्हा ते त्यांचं जे काही बोलणं झालं असेल आणि या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही संपावर जाणार आहोतच. या ओपी मुंजाळ यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही संपावर जा, पण सायकलींचं उत्पादन मी स्वतः आणि माझ्या घरातली जी कुटुंबीय मंडळी आहे ती मिळून आम्ही करू. आणि लगेच त्यांनी मशिनरी सुरू करायला सुरुवातही केली. या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं थांबा थोडंसं, जस्ट आमचा संप संपला की आम्ही परत कामावर येतोच आहे ना. पॅशन कसं असतं बघा, किंवा ग्राहकाचा विचार किती दूरवर करता येतो हे पण बघा या गोष्टीमधून. ओपी मुंजाळ यांनी सांगितलं ज्या ज्या डीलर्सनी आपल्याकडे सायकलची मागणी केली आहे त्यांना सायकलचा पुरवठा आपण उशिरा का केला हे समजू शकेल, कारण त्या काळामध्ये संप होता म्हणून सायकलींचे उत्पादन झालं नाही हे ते समजून घेतील. पण जी मुलं असतील ज्यांना आई वडिलांनी प्रॉमिस केलंय तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला सायकल घेऊन देईन बरं, तू इतके छान मार्क घेतले तर मी तुला सायकल घेऊन देईन बरं, असं वेगवेगळ्या ऑकेजन्स मध्ये मुलांना जे वचन आई वडिलांनी दिलेलं आहे त्या मुलांना जेव्हा सायकल मिळणार नाही तेव्हा त्या मुलांना किती वाईट वाटेल. आणि आपण आपलं वचन पूर्ण करू शकलो नाही, कारण काही असू देत, पण आई वडिलांनाही किती वाईट वाटेल याचा मी विचार करतो आणि म्हणून मी सायकल निर्मिती माझ्या लेवलवर सुरू करणार आहे. जेवढ्या सायकली देता येतील तेवढ्या सायकली मी देईन. नॅचरली सगळ्या कर्मचारी पुन्हा कामावर आले. संप त्यांनी त्यांच्या कंपनी पुरता रद्द केला आणि सायकलींचं प्रोडक्शन चालू झालं. ग्राहकांचा विचार एवढ्या लेवलवर जर करता येत असेल तर खरंच ती सायकल जगातली नामांकित सायकल ठरणारच आहे, सगळ्यात मोठी सायकल निर्मिती कंपनी ठरणारच आहे. त्याच सोबत पॅशन जे मी म्हणते की आपल्या आवडीच्या कामामध्ये एकतर आपण गेलं पाहिजे, आणि जर परिस्थिती अशी काही झाली की आपल्या आवडीच्याच कामामध्ये आपण जाऊ शकलो नाही पण दुसरं कुठलं तरी काम आपल्याला करावं लागलं तर त्यामध्ये आपण आवड निर्माण केली पाहिजे. कारण 19-20 चलता है किंवा थोडंफार चालतच वगैरे वगैरे हे जे आहे ना, या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रकारच्या करिअरसाठी धोकादायक ठरतात. मग त्याही बाबतीमध्ये आपण किती उत्कृष्ट काम करू शकतो हे सुद्धा लक्षात आणून देण्यासाठी मी त्या मूर्तिकाराचं उदाहरण तुम्हाला अवश्य देईन. हा मूर्तिकार दगडामधून मूर्त्या घडवणं हे त्याचं काम, आणि बरीच वर्ष म्हणजे बरेच महिने तर डेफिनेटली लागतात, कधी कधी काही मूर्त्यांना तर काही वर्ष लागतात. आणि एक मूर्ती तो अशीच घडवत होता. ती मूर्ती अगदी फिनिशिंग लेवलवर आलेली होती. आता जस्ट फिनिशिंग झालं की ती मूर्ती ज्या कोणाची असेल त्याला देऊन टाकली जाईल असं त्याच्या बायकोला जस्ट वाटलं, आणि तिनं ऑब्झर्व केलं की आपल्या नवऱ्यानं ती मूर्ती बाजूला केली आणि पुन्हा एक नवा दगड आणला आहे आणि त्या दगडातून पुन्हा मूर्ती कोरायला सुरुवात केली आहे. आपल्या नवऱ्यानं हातातलं काम सोडून दुसरं काम हातात घेतलेलं तिनं कधीच नव्हतं पाहिलं. मग या वेळेस काय झालं हा प्रश्न तिनं नवऱ्याला विचारला, आणि नवऱ्यानं आपलं काम चालू ठेवतच तिला सांगितलं, अगं त्या मूर्तीमध्ये थोडंसं फॉल्ट झालाय ना, म्हणून तीच मूर्ती मी या दगडामध्ये कोरण्यासाठी आता सुरुवात करणार आहे. तिनं मूर्तीकडे खूप निरखून बघितलं, तिला त्या मूर्तीमध्ये काहीच फॉल्ट दिसला नाही. मग काय नेमका फॉल्ट झाला म्हणून तिनं विचारलं, तेव्हा नवऱ्यानं त्या शिल्पकारानं असं सांगितलं, अगं तू व्यवस्थित बघ, त्या चेहऱ्याच्या तुलनेमध्ये त्या मूर्तीचं नाक थोडंसं अप्र झालंय म्हणून ती मूर्ती फॉल्टी झालेली आहे. तिनं डोळे फाडून बघितलं की खरंच त्या मूर्तीचं नाक त्या चेहऱ्याच्या तुलनेत अप्र दिसतंय का. तिला तसं काही वाटलं नाही, पण आता आपला नवरा एवढं सांगतो म्हणजे असेल कदाचित. मग तिनं पुन्हा पुढचा प्रश्न विचारला की ही मूर्ती स्थापित कुठे होणार होती, आणि मग त्यानं सांगितलं की अगं ते मंदिर नाही का, त्या मंदिराची तिथं समोर अगदी मोठी वेस नाही का, त्या वेशीच्या वर या मूर्तीची स्थापना होणार होती. हिनं अक्षरशः डोक्याला हात मारून घेतला. ही मूर्ती वेशीच्या वर असणार आहे. एवढ्या उंच असणारी ती मूर्ती, तिचा चेहरा सुद्धा नीट दिसू शकणार नाहीये जिथे, तिथे त्या मूर्तीचं नाक अप्र आहे का बरोबर आहे हे कोण बघणार आहे, कुणाला कळणार आहे. तेव्हा तिच्या नवऱ्यानं उत्तर असं दिलं की कुणाला कळणार की नाही कळणार हा माझ्यासाठी प्रश्नच नाहीये, माझ्या हातून जे घडेल ते उत्तमच घडलं पाहिजे हा माझा विचार आहे. म्हणून करिअर कुठलंही असू दे,
आपल्या सभोवतालच्या लघु उद्योगातल्या महिला असू देत, बचत गटातल्या महिला असू देत, किंवा इथे जर त्यामधल्या महिला आल्या असतील तर त्या असू देत, किंवा बाकीच्याही करिअर मधल्या असू देत, अशा रीतीनं जेव्हा आपण स्वतःसाठी म्हणून आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं ठरवतो तेव्हा डेफिनेटली आपल्या हातून ते काम चांगलंच होत असतं. पण मी जसं म्हणाले तसं दुर्दैवानं 19-20 चलता हे आपल्याकडे चालतं. आम्ही काही मैत्रिणी असंच बोलत होतो की हे बचत गटांच्या संदर्भानं की आणि असे वेगवेगळे उद्योग जे घरी बसून केले जातात तर त्या संदर्भानेच आम्ही आपापले अनुभव शेअर करत होतो. चांगले अनुभव नो डाऊट डेफिनेटली खूप चांगले होते, पण तरीही जे मी म्हटलं की 19-20 का राहू द्यायचं ना, तिथेही आपण अधिक चांगलं केलं पाहिजे. त्याच्यासाठी ही उदाहरणं सांगते. आमच्या काही जणींचा काही बाबतीतला अनुभव असा होता की तिथे सॅम्पल दाखवताना वेगळं दाखवलं जातं आणि ऍक्च्युली देताना वेगळं दिलं जातं. म्हणजे एकीने सांगितलं की एक बचत गटाची महिला माझ्याकडे आली की आता शंकरपाळे आम्ही करणार आहोत तर शंकरपाळे तुम्ही खाऊन बघा. मग हिनं खाल्लं, एकदम छान टेस्ट लागली, ओके. मग तिनं काही ऑर्डर दिली. ऑर्डर नंतर जेव्हा ते शंकरपाळे आले ऍक्च्युली तेव्हा खाल्लेल्या शंकरपाळ्याच्या 1% क्वालिटीचे ते नव्हते. तसंच चकलीबद्दल झालं, तसंच तिळाच्या लाडू बद्दल झालं. म्हणजे असं जर असेल तर त्या महिलांनी उत्तर असं दिलं नंतर की नाही एकदम खूप जणांची ऑर्डर आली ना, मग ते एकदम एवढ्या जणांची ऑर्डर आल्यावर ते सगळं करताना आमची जरा घाई झाली, त्रेधा तिरपीट उडाली आणि त्यामुळे थोडंसं क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम झाला. नाही चालत. जिथे खाण्याचे उद्योग आहेत, खाण्याचेच नाही कोणतेही उद्योग असतील तर तिथे 19-20 नाहीच चालत. म्हणून तर थोडं जरी डॅमेज असणारे कपडे असतील तर ते खूप कमी किमतीला विकले जातात, कारण ते चांगल्या किमतीला जाणारच नाहीये. आणि याचा परिणाम कदाचित काय होईल या महिला का विचारात घेत नाहीत कुणाच ठाऊक, पण डेफिनेटली त्याचा परिणाम असा होत असतो की नंतर मग त्यांना ऑर्डर देणार नाही. प्रत्येक वेळेस कोण रिस्क घेणार आहे? त्याच्यापेक्षा जिथे खात्रीचं आहे तिथेच जाणार. मग अशी खात्रीचं माझं आहे असं आपण का नाही म्हणू शकत, असं आपण का नाही निर्माण करू शकत? सो तेही आपण केलंच पाहिजे. आणखी एक उदाहरण देते की मग महिला अशाही पद्धतीने की ज्यांना एकत्र येऊन काही करणं अवघड जातं त्या मग कुणाच्या घरी जाऊन स्वयंपाक करणं वगैरे असेही कामं सुरू करतात. पण तिथेही माझ्याकडे एक महिला अशी होती, इनमीन 4च पोळ्या करायच्या. 19-20 आपल्या डोक्यात कसं असतं हे सांगते. इनमीन 4च पोळ्या करायच्या आहेत आणि या 4 पोळ्यांमध्ये तिनं 2 महिने काम केलं. त्यानंतर मला म्हणजे माझी सहनशक्ती संपू लागली म्हणून मग मी त्याला शेवटी सोडून दिलं, म्हणजे काढून टाकलं. या 4 पोळ्यांमध्ये प्रत्येक दिवशी फक्त एकच पोळी खरंच चांगली होणार आणि उरलेल्या 3 पोळ्यांमध्ये प्रॉब्लेम असणार. मग कधी ती करपणार, कधी ती कच्ची राहणार, कधी ती जाड होणार, कधी ती मध्ये खूप जाड झाली, बाजूला पातळ झाली असं होणार. आणि जेव्हा मी विचारते अगं बाई इनमीन 4 पोळ्या करते, तसं तर 150-200 जरी पोळ्या केल्या तरी एकही पोळी खराब नको व्हायला, तेवढी क्वालिटी मेंटेन केलीच गेली पाहिजे. पण समजा अगदीच हाईट म्हणून समजू शकू की 100-150 पोळ्यांमध्ये एखादी थोडीशी करपली तर समजू शकतो. 4च पोळ्यांमध्ये 3 पोळ्या खराब आणि एकच चांगली, हे असं कसं होऊ शकतं? मग तिचंही तेच म्हणणं की मी खूप घाईमध्ये करते ना. का घाई करते? तुला टाइम मॅनेज करता आला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर हेच मला फक्त माझ्याच त्या महिलेमध्ये दिसलं असं नाही, तर हे ज्या बचत गटांच्या महिलांशी मी बोलते सगळ्याच नाही बरं, अजिबात नाही. म्हणजे काही जणी डेफिनेटली अशा आहेत ज्या खूप प्रामाणिकपणे आणि खरंच खूप क्वालिटी देतात. पण काही जणी अशा मला जेव्हा दिसतात तेव्हा त्यांच्यासाठी सांगावंसं वाटतं. आणि हे तुमच्या समोर मी यासाठी सांगत आहे की तुमच्याही अवतीभोवती जेव्हा अशा महिला दिसतील तेव्हा गप्पा मारताना किंवा त्यांच्याशी 2-4 शब्द बोलताना या गोष्टी त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. कारण आपलं काय चुकतं हे कदाचित त्यांना लक्षात येणार नाही, पण आपल्याला जेव्हा माहित असतं आपण जर त्यांना सांगितलं तर डेफिनेटली त्या जास्त चांगल्या रीतीने सुधारणा करू शकतील. आणि त्यासोबतच फीडबॅक सुद्धा व्यवस्थितरित्या रिसीव्ह करण्याचं सुद्धा या महिलांना शिकवलं गेलं पाहिजे. काही महिला आपल्याला अशाही दिसतात की आपण जर क्वालिटी बद्दल काही त्यांना सांगायला गेलो की त्यांना असं वाटतं की आमच्या चुका काढतात आणि नका काढू, आम्हाला नका शहाणपणा शिकवू. सो कोणत्याही प्रकारच्या उद्योगामध्ये, पुन्हा मी करिअर हाच शब्द वापरेन, कोणत्याही प्रकारच्या करिअर मध्ये फीडबॅक व्यवस्थितरित्या रिसीव्ह करणं ही गोष्ट महत्वाची ठरतेच. आणि जेव्हा तो व्यवसायाचा मुद्दा असेल तिथे तर तीच गोष्ट खूप महत्वाची ठरते.
कारण बरेच जण आपणही कदाचित असू की कुणाबद्दल चांगला फीडबॅक असेल तर ताबडतोब आपणही कदाचित देणार नाही, मनातल्या मनात कौतुक करतो, येस हे फार छान आहे, पण लगेच कदाचित सांगणार नाही. त्याच पद्धतीनं काही चुकीचं असेल, काही क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तेही काही महिला लगेच सांगणार नाही. पण जर व्यवस्थितरित्या फीडबॅक घेतला जातोय हे लक्षात येत असेल तर डेफिनेटली त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. आणि मी तर नेहमी आपल्या सगळ्यांना सांगत असते की बी अ गुड सजेशन बॉक्स. सजेशन बॉक्स असतात, त्याच्यामध्ये सजेशन्स टाकायचे असतात. सजेशन बॉक्स आपण व्हायलाच पाहिजे, गुड सजेशन बॉक्स व्हायला पाहिजे. त्यामध्ये आलेल्या कोणत्या सजेशनवर इम्प्लिमेंट करायचं आणि कोणत्या सजेशन्सवर नाही करायचं हा नंतरचा मुद्दा राहिला, पण सजेशन्स रिसीव्हच नाही करायचे ही गोष्ट मात्र तिथे चुकीची ठरते. त्यामुळे या पद्धतीने त्यात बदल घडवून आणला गेला पाहिजे. त्यासोबतच तुम्ही शमिताभ हा सिनेमा पाहिलाय कोणी? शमिताभ, धनुष आणि अमिताभ बच्चन यांचा तो सिनेमा आहे. शमिताभ पाहिला नसेल तर अवश्य व्यवस्थित एका जागी बसून पाहण्यासारखा आहे तो. कारण तो शमिताभ आपला होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. धनुष जो आहे त्याची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, तो ऍक्टर खूप चांगला आहे, अभिनय तो मस्त करतो. त्यातलं कॅरेक्टर सांगते बरं मी, त्यातलं ते कॅरेक्टर जे आहे ते अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असणारं, उत्तम अभिनय करणारं. आणि अमिताभ जो आहे तर तो खूप वयोवृद्ध झालेला, पण अर्थात त्याचा आवाज खूप भारदस्त आहे आणि त्याच्या आवाजाला खूप नावाजलं जातं, पण तो काहीच करत नाही. योगायोगाने हे दोघं जण एकत्र येतात आणि मग अशा काही रीतीने त्यांचं एकमेकांना योगदान ठरतं की स्टेजवर किंवा सिनेमामध्ये धनुषचं व्यक्तिमत्व, त्याचा अभिनय जो की अतिशय उत्कृष्ट आहे ते दिसेल, पण आवाज मागून अमिताभचा येईल. आणि अर्थातच हा असा तो ते कॅरेक्टर जे आहे ते सुपरस्टार बनतं, कारण दमदार आवाज आणि अगदी अभिनय पण खूप दमदार. बाकीच्या कोणाला काही माहित नाही की ऍक्च्युली आवाज याचा नाहीये म्हणून. आता प्रॉब्लेम पुढे असं व्हायला लागतो जेव्हा तो सुपरस्टार होतो, जेव्हा आपल्याला यश येतं, तेव्हा यश मिळतं, तेव्हा आपणही असं वागतो का हे अंतर्मुखून बघितलं गेलं पाहिजे. बरं, त्यासाठी हा मुद्दा सांगते. जेव्हा तो सुपरस्टार होतो तेव्हा ते दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. अमिताभ असं म्हणतो माझा आवाज आहे म्हणून तुला पडद्यावर किंमत आहे, आणि तो असं म्हणतो की तुझ्या आवाजालाच किंमत आहे असं नाहीये, तू पडद्यावर येऊन दाखव, तुला कोणी बघणार सुद्धा नाही, माझं व्यक्तिमत्व आहे, माझा अभिनय आहे म्हणून मी चालतो आहे. आणि ह्या दोघांचे शेवटी एवढे वाद होतात, तू चांगला का मी चांगला यामध्ये, आणि पुढे काय स्टोरी होते ते तुम्ही नंतर सिनेमामध्ये बघून घ्या. पण सांगण्याचा माझा मुद्दा हा आहे, जेव्हा आपण एकत्रितरित्या बचत गटाच्या मार्फत किंवा एखादा लघु उद्योग करून त्या मार्फत आपण यश मिळवतो, तेव्हा हे माझ्यामुळेच मिळालं, तुझ्यामुळेच मिळालं असं न करता हे टीम वर्क आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि टीमचे एकंदरीत एकत्र असण्यामुळे हे यश मिळालं हे लक्षात घेऊन प्रत्येकाचं योगदान मान्य केलं गेलं पाहिजे. तू मी न करता किंवा कोणत्याही क्रेडिटसाठी न भांडता हा आपला व्यवसाय अजून उत्तम रीतीने आपल्याला कसा पुढे नेता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि अर्थातच जग खूप फास्ट बदलत आहे, म्हणजे सुरुवातीला ज्या वेगानं बदल होता त्याच्या कैक पटीनं अधिक वेगानं हा बदल होत आहे. या बदलाशी जुळवून घेतलं पाहिजे. जसा टेक्नॉलॉजीचा उल्लेख कृष्णाजींनी केला की त्या महिलेनं AI चा वापर केला, शिवछत्रपतींची गोष्ट तयार केली आणि आज तिलाही एवढी मान्यता मिळते आहे त्या गोष्टीला सुद्धा. हे असं सगळं जेव्हा होतं ना तेव्हा टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित वापर करणं आणि त्या टेक्नॉलॉजी सोबत चालणं हे आपण डेफिनेटली केलं पाहिजे. कारण जर जुनाट टेक्नॉलॉजी मध्येच आपण राहू तर कदाचित तेवढ्या चांगल्या रीतीनं उत्पादन तयार करणं किंवा फार व्यवस्थितरित्या सगळं त्याचं ठेवणं, व्यवस्थितरित्या त्याची व्यवस्था ठेवणं हे करण्यासाठी कदाचित अवघड जाणार असेल. एक उदाहरण देते. तेलंगणामध्ये लांबडीपल्ली नावाचं एक दुर्गम भागातलं एक छोटंसं गाव. या गावामध्ये श्रीकांत नावाचा एक होतकरू तरुण, तो शिकलाय पण नोकरी वगैरे काही नाही, पुन्हा गाव सोडून बाहेर जायच्यापेक्षा इथेच राहून आपण काहीतरी केलं पाहिजे हा त्याच्या डोक्यात विचार. आणि आता तो टेक्नॉलॉजीचा वापर करतो. सिंपली त्याच्याकडे जो मोबाईल आहे
तो माय विलेज शो नावाचं एक युट्यूब चॅनल सुरू करतो. त्याच्याच मोबाईल मधून तो शूटिंग करत राहतो. तिथलेच काही लोक ऍक्च्युअली जे आहेत त्यांनाच कॅरेक्टर म्हणून प्रेझेंट करतो आणि अशा रीतीने त्याचा ते माय विलेज शोचा युट्यूबवरचा कार्यक्रम खूप भरपूर चालतो. लाईक्स मिळायला लागतात. इतकंच कशाला, या त्या युट्यूब मधून मिळणारे पैसे त्याला एवढे मिळतात. तो बाकीच्या सगळ्यांमध्ये सुद्धा जेव्हा वाटतो तेव्हा या लोकांचे घरं होतात. ज्यांचे घरच नव्हते त्यांचे घरं होतात. ज्यांचे अगदी पत्र्याचे होते त्यांचे अगदी पक्के घरं होतात. हा स्वतः सुद्धा व्यवस्थित वेल सेटल्ड होतो. आणि त्यासोबत एक व्हिडिओ तो असाही करतो की ह्या लांबडीपल्ली नावाच्या गावामध्ये जेव्हा इंटरनेट नसतं तेव्हा ते लोक कसे कसे काय काय वागतात आणि त्या गावात काय काय होतं. तो शो एवढा हिट होतो की अक्षरशः युट्यूबची टीम त्या गावामध्ये येते त्याला शोधत शोधत आणि त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवते. टेक्नॉलॉजीचा टाळ्या वाजवा मनापासून. टेक्नॉलॉजीचा जर योग्य वापर केला तर डेफिनेटली इतकं आपल्याला जाता येतं. त्यासाठी काय करावं लागतं तर ती टेक्नॉलॉजी लगेच अडॅप्ट करणं आणि त्या टेक्नॉलॉजीनुसार पुढे आपलं सगळं काही काम करणं हे करता येतं. आणि ते केलं तर डेफिनेटली तो त्याचा फायदा होत असतोच. आणि त्यासोबतच आता इथे उपस्थितांमध्ये खरंच बचत गटातल्या किंवा लघु उद्योगातल्या किती महिला आहेत हे मला कल्पना नाही, पण तुम्हा सर्वांना जाणीवपूर्वक मी हे सांगू इच्छिते की पुन्हा तोच माझा मुद्दा की त्या महिलांपर्यंत आपण गप्पा गोष्टी करताना किंवा काही खरेदी करताना पोहोचवू शकतो. बेसिकली आत्मविश्वास प्रत्येक महिलेतच नव्हे तर प्रत्येकातच असतो. मग विद्यार्थी असो, पुरुष असो, विद्यार्थिनी असो, कोणी असो, प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतोच. फक्त बरेचदा झालं काय असतं की त्याला त्या व्यक्तीला ज्या काही घटना घडामोडींना सामोरं जावं लागलेलं असतं लहानपणापासून, त्याचा परिणाम म्हणून त्या आत्मविश्वासावर एकतर धूळ साचलेली असते किंवा त्याचं खच्चीकरण झालेलं असतं. या आत्मविश्वासाचं त्यांना त्यांची जाणीव करून देणं हे आपलं एक महत्वाचं काम आहे. मग ती व्यक्ती कुठलीही कोणत्याही स्तरावरची असली, विद्यार्थी असली किंवा लघु उद्योगातली असली तरी देखील. या संदर्भानं आत्मविश्वास कसा जागृत केल्यानंतर काय होऊ शकतं त्या संदर्भातलं हे एक उदाहरण सांगते रामायणामधलं आणि नंतर मी आपली रजा घेईन. आपल्या सर्वांना तो प्रसंग माहित आहे की शेवटी राम लक्ष्मणांच्या लक्षात आलं की सीता रावणाच्या तावडीमध्ये लंकेमध्ये आहे आणि म्हणून आता लंकेमध्ये पोहोचायचं, तिला मिळवण्यासाठी तर एवढा मोठा समुद्र पार करायचा आहे. एवढा मोठा समुद्र पार करण्यासाठी कोण आहे? आता जे बाकीचे असतात ते सगळे तर माकड असते, तर म्हणतात की आम्हाला एवढा मोठा समुद्र पार करणं शक्यच नाही. अंगद त्यावेळेस असं सांगतो की एवढा मोठा समुद्र मी जाऊ शकेन, पण फक्त जाऊन ती तिथे आहे वगैरे माहिती घेऊन उपयोग नाही ना. ती माहिती सांगण्यासाठी परत यावं लागणार आहे. पण तेवढी एनर्जी पुन्हा परत येण्याची माझ्यात असेलच याची मला शक्यता वाटत नाही. त्यामुळे मला वाटतंय खूप जावंसं, पण मी जाऊ शकत नाही. हनुमान सुद्धा नुसते बसलेले असतात, कारण त्यांनाही माहिती आहे की आपण एक साधं माकड होतो ना, आपण काहीच करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना माहित असेल कदाचित की ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना इतक्या खोड्या करायची सवय होती, तर त्यांच्या खोड्यांना कंटाळून शेवटी एका जणाने त्यांना शाप दिला होता की जोपर्यंत तुझ्यामधल्या सगळ्या क्वालिटीज तुला दुसरं कोणी लक्षात आणून देणार नाही, तुझ्यातल्या सामर्थ्याची गोष्ट सामर्थ्याची जाणीव दुसरं कोणी तुला करून देणार नाही, तोपर्यंत तुला स्वतःला तुझं सामर्थ्य काहीही जाणवणार नाही. त्यामुळे हनुमान नुसतं बसलेले होते बाकीच्या सगळ्या माकडांसारखं की आपण तरी काय करू शकणार आहे. त्यावेळेस जांबुवंताला हे माहित होतं, म्हणून जांबुवंत हनुमानाच्या जवळ गेले आणि लहानपणची हनुमानाची ती सगळी उदाहरणं त्यांनी सांगितली की तू कसा सूर्याला गिळण्यासाठी गेला होता, त्यामुळे सूर्य कसा भयभीत झाला होता, तू कसं हे पण केलं होतं, तू कसं ते पण केलं होतं. त्यांना लहानपणी काय काय सगळं केलं याची जाणीव जेव्हा जांबुवंतांनी हनुमानाला करून दिली तेव्हा पुढे काय घडलं हे आपल्याला सगळं माहित आहे. म्हणून मी म्हटलं की कदाचित आपल्याही बाबतीत तसं असेल की आपल्याही आत्मविश्वासावर, कुठल्या तरी प्रकारच्या आत्मविश्वासावर धूळ जर जमलेली असेल, कुठेतरी खच्चीकरण जर झालेलं असेल आणि इतरही कोणाच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे हे आपल्या लक्षात येत असेल, तर समाजातला एक महत्वाचा घटक म्हणून त्यांच्याही आत्मविश्वासावरची धूळ झटकून त्याला बाहेर काढता येतं का हे काम आपण डेफिनेटली करायलाच हवं.
या महिला दिनाच्या निमित्तानं, जागतिक महिला दिन जो आपण उद्या साजरा करणार आहोत, त्या निमित्तानं हे जे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्यानिमित्त आपण सर्वजण जे जमलेले आहात, आपल्या सर्वांनाच मी या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते, सदिच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम.